मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे। मुळशी पॅटर्न, फॅन्ड्री, खोडा, सैराट यासारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचे निधन झाले आहे। रामचंद्र धुमाळ यांनी वयाच्या 71 वर्षी अखेरचा श्वास घेतला। गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती समोर आली आहे। निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून अनेक कलाकार आणि त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे। रामचंद्र धुमाळ हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अनुभवी कलाकार होते। त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती। 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित मुळशी पॅटर्न या गाजलेल्या चित्रपटातही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती। या चित्रपटात ओंकार भोजने, मोहन जोशी, प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये यांच्यासह अनेक कलाकारांच्या भूमिका मोठ्या होत्या। चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि तो बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरला। रामचंद्र धुमाळ यांनी केवळ मुळशी पॅटर्न मध्ये नव्हेच तर फॅन्ड्री, खोडा, सैराट आणि इतर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली होती। मराठी चित्रपटासोबत त्यांनी हिंदी मनोरंजन विश्वातही काम केले होते। लोकप्रिय वेब सिरीज सिक्रेट गेम्स मध्येही त्यांनी गणेश गायतोडेंच्या वडिलांची भूमिका साकारली होती। मराठी चित्रपटसृष्टीत त्यांना धुमाळ काका म्हणूनही ओळखले जात होते। वयाच्या उतरदारात त्यांनी चित्रपटात प्रवेश केला असला तरी छोट्या मोठ्या भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली वेगळी जागा निर्माण केली होती। त्यांच्या अभिनयातील सहजता आणि ग्रामीण व्यक्तिरेखा साकारण्याची शैली प्रेक्षकांना विशेष भावली। रामचंद्र धुमाळ यांच्या पश्चात त्यांची पत्नी, 3 मुलं असा परिवार आहे। त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यावर मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावरून दुःख व्यक्त केले आहे। एक गुणी मेहनती कलाकार काळाच्या पडद्याआड गेला तरी त्यांनी साकारलेली भूमिका आणि त्यांच्या अभिनयाची आठवण प्रेक्षकांच्या मनावर कायम राहतील।